नमस्कार. मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या विषयावर 40 MCQ बघणार आहोत. तुम्हाला 80 मार्काचा MCQ येणार आहेत आरोग्य भरतीमध्ये, जो तुमचा 25 तारखेला पेपर होणार आहे. त्यासाठी आधी आपण एक व्हिडिओ बघितली होती, त्यामध्ये आपण जवळपास 20 ते 25 MCQs या बघितल्या होत्या. याची PDF मी ऑलरेडी टाकलेली आहे. तसंच त्यालाच लागून ही दुसरी PDFचे क्वेश्चन मी अटॅच केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला एकच PDFमध्ये ही माहिती भेटावी. याचीसुद्धा मी PDF टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. व्हिडिओच्या लिंक्स अधिकारच्या स्टार्टच्या तसेच टेलिग्रामची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओ जवळपास 3-4 व्हिडिओ आपण केले आहेत. पेपर अनालिसिस, MCQ पार्ट 1 आणि हा फायनल MCQचा हा तुम्ही वारंवार बघा. आता यानंतर आपली ही शेवटची व्हिडिओ असणार आहे स्टार्टवर. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेपर असणार आहे 25 तारखेला. त्यामुळे जास्तीत जास्त त्या व्हिडिओचा अभ्यास करा. संपूर्ण व्हिडिओचे लिंक्स तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता व्हिडिओने आपण 40 MCQ म्हणणार आहोत. मोस्ट IMP, त्यामध्ये तुम्हाला 1 MCQ 2 मार्क असणार आहे. आणि आपण आधी जी व्हिडिओ बघितली होती त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की यामध्ये आपल्याला एक करेक्शन होतं, ते म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये एक करेक्शन होतं, ते मोडचं एक ते आपण टेलिग्रामला मी टाकलं होतं. तसेच यामध्ये हा जे MCQ आहे त्यामध्ये ही MCQ आपल्याला देताना उत्तर मी आगीव दिलं, तर ह्याचं उत्तर आगीव नसून तुमचं उत्तर आहे हे हिस्टोग्राम उत्तर आहे. याचं करेक्शन तुम्ही करून घ्या. तसंच टेलिग्राम चॅनलमध्ये मी टाकले, तसंच कमेंट्सुद्धा एक मी पिन केलं की मोड आपण हिस्टोग्राम काढतो आणि मेडियन हा आगीव करूनुसार काढतो. तर हे एक करेक्शन होतं लास्ट व्हिडिओमधलं. त्यानंतर आपण जवळपास 20 ते 22 MCQ बघितल्या होत्या. त्यानंतर पुढचा पार्ट एवढं मी बनणार आहोत. तसेच IMP टॉपिक आहेत हे तुम्हाला जे करायचे आहेत हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की कोणते कोणते टॉपिक तुम्हाला करायला पाहिजेत. अजूनही तयारी तुमची कुठली असली पाहिजे. त्यानंतर तुमचे काय डाऊट्स असतील तर बिंदास कमेंटमध्ये करा, विचारत चला. तसेच टेलिग्राम चॅनलवर मी याची संपूर्ण PDF टाकले आहे, तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता व रीड करू शकता. तसेच या व्हिडिओमध्येसुद्धा तुम्हाला जर काही शंका असतील कुठल्या प्रश्नाबद्दल तर बिंदास कमेंट करा किंवा टेलिग्राम चॅनलवर डिस्कस करू शकता. त्यानंतर आपण पहिली जी MCQ बघणार आहोत, जी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ती आहे सॅम्पलिंग इज सिम्पली अ प्रोसेस ऑफ लर्निंग अबाउट द डॅश डॅश ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल ड्रॉन फ्रॉम इट. सॅम्पलिंगवरचा क्वेश्चन आहे. टोटल आपण 40 क्वेश्चन बघितलेत. मोस्ट IMP MCQ जी तुमच्या परीक्षेसाठी विचारण्यात जाणारी जास्त शक्यता आहे. आधीकडचे MCQ आणि हे MCQ यामधले तुम्हाला बरेचसे क्वेश्चन एक्झामला पाहायला मिळतील किंवा किंबहुना या कन्सेप्टवर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन पाहायला मिळतील. तर ह्याचं क्वेश्चन आहे, हे तुम्हाला सॅम्पलिंग विचारलं की तुम्हाला सॅम्पल आपण जे घेतो हे कुठनं काढतो प्रकार. त्याचा अर्थ याचं करेक्ट आन्सर आहे आन्सर B, म्हणजेच पॉप्युलेशन. आपण सॅम्पल आहे हे नेहमी पॉप्युलेशनवरून काढत असतो, त्यामुळे ही डेफिनेशन होती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अ समरी मेजर्स दॅट डिस्क्राईब एनी गिवन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन इज नोन ॲज. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन A, पॅरामीटर. पॉप्युलेशनवरून आपण एक समरी काढतो, मेजर करतो, तर त्याचं कॅरेक्टरला आपण काय म्हणतो, पॅरामीटर. तुम्हाला डिस्ट्रिब्युशन माहीत असतील त्याचं जे पॅरामीटर असतं. तसेच हे जे बाकी जे सेंटेन्स किंवा शब्द आहेत याचीसुद्धा डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की स्टॅटिस्टिक म्हणजे काय, इन्फरन्स म्हणजे काय, हे सुद्धा तुम्ही बघून ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे फॉर सॅम्पल टू बी ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन इट मस्ट ट्रूली बी. त्यानंतर सॅम्पल जे आपलं असतं हे कसं असावं, तर आपल्याला माहिती आहे की आपण सॅम्पल कोणते काढतो हे आपण रॅन्डम पद्धतीने काढत असतो. त्यामुळे याचा आन्सर जे आहे हे ऑप्शन B याचं उत्तर असणार, कारण की आपण कुठल्याही पॉप्युलेशनमधनं सॅम्पल जे घेतो हे रॅन्डम पद्धतीने घेत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्झाम्पल आहे, त्यामुळे तुम्हाला मिड पॉईंट दिलेत 25, 32, 39, 46, 53 आणि 60 हे क्लासेसचे मिड पॉईंट आहेत. आणि तुम्हाला क्लासेसचं इंटरव्ह्यू काय असेल, क्लास इंटरव्ह्यू काय असेल सांगितले. आपण आधीच्या व्हिडिओ बघितलं होतं की 10 ते 20, 20 ते 30 असे क्लासेस असतात. त्याचं मिड पॉईंट कसं काढायचं आपण आधी बघितलं होतं, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट भागिले 2. तर त्यामध्ये तुम्हाला मिड पॉईंट दिले आहेत आणि तुम्हाला आता क्लास इंटरव्ह्यू किती असेल, त्या फरक किती असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट याचा फरक किती असेल तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं ट्रिक असं आहे की तुम्ही कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्या
त्याचा डिफरन्स काढला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. उदाहरणार्थ 25-32 घ्या किंवा 32-39 घ्या किंवा 39-46 घ्या. तुमचं उत्तर येणार आहे 7. म्हणजेच ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असेल. म्हणजेच तुम्हाला विचारलं आहे काय तर मिड पॉईंट्स दिलेत आणि क्लास इंटरव्हल काय असेल तुम्हाला सांगितलं आहे, विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर असणार आहे कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे सलग जे 2 नंबर आहेत त्यांचा डिफरन्स घ्या, तुमचं उत्तर निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे आर्ग्यू कर्व, जे काय आपण आता पाहिलं होतं की आर्ग्यू करून आपण मिडियन काढतो. तर तुम्हाला या ठिकाणी मिडियन काय असेल हा विचारला. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत असेल. इंटरसेक्शन झालं आहे लेस देन आर्ग्यू कर्व अँड मोर देन आर्ग्यू कर्व. याचं इंटरसेक्शन म्हणजेच आपल्या मिडियन असतो. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याचं इंटरसेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही जर ड्राय लॉ केली तर तुमचा आन्सर येणार आहे 150 आणि 200 याच्यामधलं 175. म्हणजेच ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे. इंटरसेक्शन तिथं होतं त्या ठिकाणी मिडियन काढतो आणि मोड काढतो हिस्टोग्रामवरनं. हायेस्ट पीक असतं मोड असतं. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे वेन अन इन्व्हेस्टिगेटर युजेस अ डाटा विच हॅज ऑलरेडी बीन कलेक्टेड बाय अदर्स सच डाटा इज कॉल्ड इज. म्हणजे म्हणलं की तुम्ही समजा आता तुम्ही इन्व्हेस्टिगेटर आहात, तुम्ही एका ठिकाणी गेला किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणजे माहिती कलेक्ट करता ही तुम्ही एखाद्या सोर्सवरून घेतली असेल की ज्या व्यक्तीनं आधीगरज तयार केलेली आहे माहिती त्याकडून तुम्ही माहिती घेतली तर त्या डाटाला काय म्हणतात हे तुम्हाला विचारलं आहे. तर त्या डाटाला सेकंडरी डाटा म्हणतात. याविषयी सुद्धा आपण आधीच्या वेळेला पाहिलेलं की प्रायमरी डाटा म्हणजे काय आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय. प्रायमरी म्हणजे जो स्वतः तयार करतो, स्वतः माहिती घेतो तो, आणि सेकंडरी म्हणजे आपण डायरेक्ट ऑलरेडी रिन्युएबल डाटा जो घेतो जो की दुसऱ्याकडून व्यक्तीने तयार केलेला असतो तर त्याला सेकंडरी डाटा म्हणतात. त्यामुळे याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी सेकंडरी डाटा जो की दुसऱ्याने कलेक्ट केला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज. आता हा प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलं की सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. उदाहरणार्थ आपण कॉइन टॉस केला, पॉसिबिलिटी आहेत हेड किंवा टेल पडण्याची. ही जी पॉसिबिलिटी आहे सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स हेड किंवा टेल, त्याला आपण काय म्हणतो, त्याचं उत्तर आहे डी सॅम्पल स्पेस. एच आणि टी आपल्या येणार आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण मेन्शन करतो त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द चान्स दॅट अ लीप इयर सिलेक्टेड ॲट रँडम विल कंटेन 53 संडेज. आता ही प्रोबॅबिलिटीचा वरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात, एक दिवस राखीव असतो. त्यानंतर लीप इयरमध्ये 366 असतात दिवस, 52 आठवडे आणि 2 दिवस एक्स्ट्रा असतात. तर 52 आठवड्यांचे 52 ड्रायव्हर येतील. पण तुम्हाला विचारले की 53 संडे येण्याची प्रोबॅबिलिटी काय, की जे राहिले 2 दिवस असतील. तर त्यामध्ये लीप इयरमध्ये 366 दिवस आहेत, 52 आठवडे आणि 2 दिवस एक्स्ट्रा. तर त्या 2 एक्स्ट्रा दिवसामध्ये संडे येण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल हे तुम्हाला विचारले. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए 2/7. आता हे आलं कसं तर या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की नॉर्मलमध्ये 365 दिवस असतात आणि लीप इयरमध्ये 366. म्हणजेच लीप इयरमध्ये 52 वीक्स आणि 2 डेज एक्स्ट्रा, म्हणजेच इट मीन्स 52 संडेज आणि आले आहेत आणि 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. त्यामध्ये आता आपल्याला एक संडे येण्याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे 53 संडे येतील आपल्याला. तर ह्याचं जे आन्सर असणार आहे तर राहिलेल्या 2 दिवसामध्ये एक जर संडे आला तर पहिले 52 आणि हा एक असे 53 संडे येणार आहेत. तर त्याची पॉसिबिलिटी काय असेल, समजा आता राहिलेले 2 दिवस आहेत तर त्यामध्ये हे 2 दिवस आहेत, एक तर सोमवार मंगळवार असेल तो 2 दिवस, किंवा मंगळवार बुधवार असेल, किंवा बुधवार गुरुवार असेल, किंवा गुरुवार शुक्रवार असेल, किंवा शुक्रवार शनिवार असेल, किंवा शनिवार रविवार असेल, आणि शेवटची पॉसिबिलिटी आहे किंवा रविवार आणि सोमवार असेल. हे 2 दिवस एक्स्ट्रा असणार आहेत राहिलेले. तर आपल्याला त्यातनं संडे कुठं भेटते, जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी संडे 2 ठिकाणी भेटते, सॅटर्डे संडे आणि संडे मंडे. ह्या 2 पॉसिबिलिटी अशा आहेत की त्यामध्ये संडे येऊ शकतो राहिलेल्या 2 दिवसामध्ये, कुठं ना कुठं तर संडे येऊ शकतो. म्हणजेच काय पॉसिबिलिटी टोटल आपल्याला माहिती की प्रोबॅबिलिटी काय घेतो फेवरेबल आउटकम डिवाइड बाय टोटल आउटकम. फेवरेबल आहेत आपले 2, टोटल किती आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7, टोटल आउटकम आहे 7. त्यातले आपल्याला जे पाहिजे होते 2 संडेच्या ते आहेत 2 टोटल आहेत 7 पॉसिबिलिटी. म्हणजेच आपलं जे पर्याय असणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ
53 संडेज इन अ लीप इयर इज 2/7. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. फक्त तुम्हाला जे राहिलेले एक्स्ट्रा 2 दिवस होते त्यामध्ये संडे आणि प्रोबॅबिलिटी काढायची होती. आता हे तुम्हाला एवढा वेळ लागतो, पण परीक्षेला तुम्हाला एवढा लागणार नाही. तुम्हाला जर माहीत असतील ही कन्सेप्ट तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे हा रिग्रेशनवरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे इन द रिग्रेशन इक्वेशन y is equal to a plus bx, y is called as. रिग्रेशन इक्वेशन आहे y on x, y is equal to a plus bx. या ठिकाणी a हा इंटरसेप्ट असतो आणि b हा स्लोप असतो. जर काही करेक्शन असतील तर बिंदास कमेंटमध्ये सांगत जावा की हे असं चुकलं किंवा असं आहे. y हा इंटरसेप्ट असतो आणि b हा मोड असतो. तर या ठिकाणी तुम्हाला y काय विचारले याचं उत्तर आहे डिपेंडंट व्हेरिएबल y आहे आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. का तर y हा x वर डिपेंड आहे. x ची व्हॅल्यू चेंज केली तर y ऑटोमॅटिक चेंज होणार आहे. त्यामुळे y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हेरियन्स ऑफ कॉन्स्टंट x इज. कॉन्स्टंटचा व्हेरियन्स काय असतो, कोणती संख्या आहे. उदाहरणार्थ व्हेरियन्स ऑफ 5, व्हेरियन्स ऑफ 6. तुम्ही जर कोणत्याही कॉन्स्टंट संख्येचा जर व्हेरियन्स काढला तर तो नेहमी 0 येतो. म्हणजे याचा उत्तर असणार आहे पर्याय नंबर ए 0. कोणतेच व्हेरियन्स ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सपेक्टेशन ऑफ x इज इक्वल टू लॅम्बडा इज यूज्ड फॉर विच डिस्ट्रीब्युशन. एक्सपेक्टेशन ऑफ x इज इक्वल टू लॅम्बडा. लॅम्बडा हा पॅरामीटर आहे. तर तुम्ही जर एखाद्या पर्यायामध्ये जे पर्याय बघितलं त्यामध्ये एक असा पर्याय आहे त्याचं जे पॅरामीटर असतं तो त्याचा मीन असतो किंवा व्हेरियन्स असतो, दोन्ही पण असतात. तर त्याचं उत्तर असणार आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन. असं डिस्ट्रीब्युशन आहे की त्यामध्ये त्याचा जो पॅरामीटर आहे तोच त्याचा मीन आणि व्हेरियन्स असतो. म्हणजे उत्तर आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन ऑप्शन बी. त्याचा मीन आणि व्हेरियन्स सेम असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द मीन ऑफ कॉन्स्टंट एक्स. आता आपण व्हेरियन्स ऑफ कॉन्स्टंट एक्स बघितलं. आता आपल्याला मीन ऑफ कॉन्स्टंट एक्स हे फाइंड करायचे. व्हेरियन्सचा कॉन्स्टंटचा व्हेरियन्स 0 असतो. तसेच कॉन्स्टंटचा मीन हा कॉन्स्टंटच असतो. ती जी संख्या असेल तीच ही संख्या मिळायची. उदाहरणार्थ एक्सपेक्टेशन ऑफ 5 इज इक्वल टू 5, एक्सपेक्टेशन ऑफ 10 इज इक्वल टू 10. व्हेरियन्स कॉन्स्टंटचा व्हेरियन्स 0 असतो काय आणि कॉन्स्टंटचा मीन हा तीच संख्या असते, तीच कॉन्स्टंट असतो. म्हणजे आपलं पर्याय नंबर सी हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मीन ऑफ रँडम व्हेरिएबल के इज गिवन बाय इक्वेशन. जसं आता आपण बघायचं की नोटेशन आहे थोडक्यात तिने दिले. तर याचं नोटेशन आता म्हटलं की एक्सपेक्टेशन ऑफ के यालाच आपण मीन म्हणतो. लक्षात ठेवा एक्सपेक्टेशन ऑफ के यालाच आपण मीन म्हणतो. तो योग्य असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुम्हाला या ठिकाणी सिग्मा लिमिट्स दिले आहेत 3 सिग्मा लिमिट, जेणेकरून तुम्हाला माहीत असावेत की कोणत्या डाटामध्ये किती व्हॅल्यू लॅच होती. नॉर्मल शेप यामध्ये म्यू मायनस सिग्मा टू म्यू प्लस सिग्मा हे जर तुम्ही पाहिलं तर तुमचं जे आन्सर असणार आहे हे म्यू मायनस सिग्मा टू म्यू प्लस सिग्मा. यामध्ये तुमच्या 68% व्हॅल्यूज लॅच होतात, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर म्यू मायनस 2 सिग्मा टू म्यू प्लस 2 सिग्मा यामध्ये 95% व्हॅल्यूज तुमच्या लॅच होतात. आणि राहिलेल्या म्यू मायनस 3 सिग्मा टू म्यू प्लस 3 सिग्मा यामध्ये जवळपास 99.7% म्हणजे अप्रॉक्सिमेट थोडक्यात 100% व्हॅल्यूज लॅच होतात. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट विचारलं तर म्यू प्लस मायनस सिग्मा यामध्ये किती टक्के व्हॅल्यूज लॅच होतात हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा ग्राफ व्यवस्थित बघून ठेवा. 3 सिग्मा लिमिट्स याला म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द प्रोबॅबिलिटी द डिफरंट टाईप्स ऑफ सॅम्पलिंग आर. या ठिकाणी तुम्हाला टाईप सॅम्पलिंगवरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये प्रोबॅबिलिटी, जजमेंट, मिक्स्ड आणि ऑल ऑफ द अबाव. याचं जे उत्तर आहे हे आहे ऑल ऑफ द अबाव. म्हणजेच हे वरचे तिन्ही पण टाईप्स हे सॅम्पलिंगचे आहेत. सॅम्पलिंगचे टाईप्स बघून जावा, फक्त डेफिनेशन बघून जावा की कोणत्या पद्धतीने सॅम्पलिंग घेतलं जातं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन
फाइंड द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ऑफ द गिवन डाटा. या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेच, तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करायचे. आता ठिकाणी तुम्हाला मी फक्त याचा फॉर्म्युला सांगतो कसं काढायचं बघा. तर याचा ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन बी 74.62. काढायचे कसं तर सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. काही वेळेस तुम्हाला परीक्षेला सिग्मा एक्स बार दिला जाईल ऑलरेडी, तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढावं लागेल. किंवा जर नसेल दिला तर या डाटाचा पहिल्यांदा मीन काढायचा, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स, म्हणजे तुम्हाला मीन आणि व्हेरियन्स हा कंपल्सरी काढावा लागेल. दिला नसला तर ही व्हॅल्यू टाकायची सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. तुम्हाला तुमचा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन मिळून जाईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ दिस स्टॅटिस्टिक्स इज अनएफेक्टेड बाय आउटलायर्स. इफेक्ट ऑफ ओरिजिन स्केल तसंच आउटलायर्स हे प्रॉपर्टी आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे की यापैकी खालील पर्यायापैकी कोणता असा ऑप्शन आहे की त्याला आउटलायरचा तेव्हा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ मीनवर होतो आहे आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही संख्या जर वाढवत गेला तर जी संख्या मोठी आहे त्या ठिकाणी त्या संख्येकडे मीन तुमचा झुकला जातो. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन सेम आहे, रेंज पण तसंच आहे, रेंजचा फॉर्म्युला पण तसाच आहे. त्याचं आपण एक्झाम्पल परत बघणार आहोत. आणि याचं तो उत्तर आहे हे ऑप्शन बी इंटर क्वार्टल रेंज याचं उत्तर आहे की ज्याचं तुम्हाला किती संख्या मोठ्या असू द्यात 2, 5, 500, 1000, 1500 त्यामध्ये आउटलायर्सचा काही परिणाम होत नाही, कारण की ते डाटा ॲक्च्युली डिवाइड करत असतं. क्वार्टर्स आपण पाहिलं होतं, म्हणजे पाहिलं असेल की क्वार्टर्स. लक्षात ठेवा की मीन स्टँडर्ड डेव्हिएशन रेंज यांना अफेक्ट करतं आउटलायर्स, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या संख्या असतील सुरुवातीला समजा 5, 10, 15 नंतर तुम्ही संख्या घेतल्या 50, 150, 500 तर ज्या मोठ्या संख्या असतील तिकडे तुमचा तो बाकीचे व्हॅल्यू जात असतात. पण इंटर क्वार्टर रेंज असे आहे की त्याचा काही परिणाम होत नाही. त्यानंतर एक स्टॅटिस्टिक याची डेफिनेशन आहे ती म्हणजे डायरेक्ट मी उत्तर सांगतो. पर्याय नंबर ए याचं उत्तर आहे सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक्सची वेगळी डेफिनेशन आहे आणि स्टॅटिस्टिक ही वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आत्ताच आपण पाहिलं होतं त्याचं एक्झाम्पल. जर तुम्हाला फॉर्म्युला विचार आहे सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 याचं उत्तर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द रेंज ऑफ द गिवन सेट ऑफ डाटा. आता आपण जे पाहिलं होतं या ठिकाणी रेंज या तुम्हाला आता फॉर्म्युला विचारला आहे. तर रेंज कशी काढायची, सगळ्यात मोठी संख्या बघायची आणि सगळ्यात लहान संख्या बघायची आणि यांची वजाबाकी जे असते हे तुमची रेंज असते. सगळ्यात मोठी संख्या मायनस सगळ्यात शेवटची संख्या, शेवटची म्हणजे सगळ्यात लहान संख्या, याचं तुमचे हे उत्तर असतं हे असतं रेंज. ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असणार आहे. लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ॲज रेंज. मेजर्स ऑफ डिस्पर्शनमधला हा टॉपिकमधला हा पॉईंट आहे. सगळ्यात मोठी संख्या वजा सगळ्यात छोटी संख्या. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मेडियन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द डिस्ट्रीब्युटेड आर 20 आणि 4. म्हणजे तुम्हाला मेडियन दिला आहे 20, स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे 4. यानंतर तुम्हाला विचारलं काय तर इफ ईच आयटम इज इन्क्रीज्ड बाय 2 द न्यू मेडियन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन आर. म्हणजे हा तुम्हाला इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिनल स्केल ही जी कन्सेप्ट आहे यावरचा क्वेश्चन विचारला आहे. सपोज काय संख्या असतील 5, 10, 15, 20, 25 आणि यामध्ये मी जर 2 वाढवलं म्हणजे 7, 12, 17 हे 2 वाढवलं तर त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीवर काय फरक पडेल का हे आपल्याला सांगायचं. म्हणजे थोडक्यात नवीन काय असतील मेडियन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. तर याचं उत्तर जे आहे हे ऑप्शन सी आहे 22 आणि 4. आता त्याचं एक्सप्रेशन जे आहे हे खाली दिलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू तुम्ही वाढवली तर मेडियनसुद्धा तेवढ्याच व्हॅल्यूने वाढतो. उदाहरणार्थ 2 वाढवली संख्या तर मेडियन होता 20, मग तेवढ्या संख्येने मेडियनसुद्धा तुमचा वाढणार आहे. तुमचं मेडियन येईल 22. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे किंवा व्हेरियन्स आहे तर व्हेरियन्स इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन. म्हणजे काय त्याचा तुम्ही जर किती संख्या वाढवली यामध्ये 2 वाढवली असते किंवा 50 वाढवली असते तर व्हेरियन्सवर काहीच इफेक्ट होत नाही. त्याचं जे आन्सर आहे हे सेम राहणार आहे 4. ही प्रॉपर्टी आहे व्हेरियन्सची तुम्ही बघू शकता किंवा बघा की मीन मेडियन आणि मोड याची चेंज ऑफ ओरिजिनल स्केलची जे प्रॉपर्टी आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मेडियनवर तेवढी संख्येने इफेक्ट पडतो, एवढी संख्येने वाढते. 2 कमी केला तर 2 कमी होणार मेडियन, पण व्हेरियन्सवर काहीच इफेक्ट होत नाही, तुमचा व्हेरियन्स सेम राहणार आहे. त्यानंतरचं गणित आहे तो क्वेश्चन आहे
इफ मीन इज इक्वल टू मेडियन इज इक्वल टू मोड देन इट इज. मीन मेडियन मोड जर इक्वल असतील तर त्यांना आपण कोण डिस्ट्रिब्युशन म्हणणार हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल सिमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन यालाच आपण म्हणतो की त्या ठिकाणी मीन मेडियन मोड हे इक्वल असतं. उदाहरणार्थ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन की ज्या ठिकाणी मीन मेडियन मोड हे इक्वल असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ आर इज द कोरिलेशन कोएफिशियंट देन त्याचे रेंज तुम्हाला विचारले आहे. फेब्रुवारी 21 सुद्धा याचा क्वेश्चन विचारला होता. पण पर्याय ठिकाणी मी जरा वेगळ्या पद्धतीने टाकलेले आहेत. तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे की तुम्हाला नक्की रेंज सगळ्यांना माहीत असेल की कोरिलेशनची रेंज आहे -1 to +1. पण यामध्ये तुम्ही जर मॉडचं सिम्बॉल बघितलं तर तुम्हाला कुठं बसावे तर तुमचं पर्याय नंबर 1 याचं उत्तर असणार आहे मॉड आर लेस दॅन इक्वल टू 1. याचाच अर्थ आर लाईज बिटवीन -1 to +1. त्यामुळे तुमचं हे उत्तर नसणार आहे, हे पण नसणार आहे आणि हे पण नसणार आहे. मॉड आर लेस दॅन इक्वल टू 1 याचाच अर्थ आर लाईज बिटवीन -1 to +1 कोरिलेशन कोएफिशियंट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ वन ऑफ द ऑब्झर्वेशन इज 0 देन जॉमेट्रिक मीन इज. आतासाठी तुम्हाला जॉमेट्रिक मीन कसा काढायचा हे मला असणं गरजेचं आहे. आधीचे पेपर अनालिसिस आपण जेवढे बघितली होती त्या पेपर अनालिसिसमध्ये क्वेश्चन आला होता की जॉमेट्रिक मीन कसं 4 संख्या दिलेल्या त्या संख्यांचा जॉमेट्रिक मीन कसा काढायचा. तर जेवढ्या संख्या असतील त्याचं तेवढं रूट तुम्हाला संख्यांचं घ्यायचं. उदाहरणार्थ 4 संख्या असतील तर 4th रूट घ्यायचं त्याचं सगळ्या संख्यांचा गुणाकार. 3 संख्या असतील तर क्यूब रूट घ्यायचं 3 संख्यांचा गुणाकार. तर त्यापैकी जेवढ्या संख्या असतील त्यांचा आपण गुणाकार करतो. तर जॉमेट्रिक म्हणून विचारले त्यामुळे सांगितलं की एक संख्या तुमची 0 आहे. तुम्हाला इथंच कळलं पाहिजे की संख्यांचा आपण जर गुणाकार घेतो त्यातली एक जरी संख्या 0 असली तर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही संख्येला तुम्ही 0 गुणा तुमचा आन्सर हे कायम 0 येतं. याचा अर्थ तुमचा ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. कारण की जॉमेट्रिकमध्ये तुमची एक जर संख्या 0 झाली तर तुमचा जॉमेट्रिक मीन हा 0 असतो. बाकी संख्या कुठल्याही असतो 100, 500, 1000, 2000 त्याला काय अर्थ राहत नाही. त्यामुळे एक जर संख्या 0 असली तर त्या ठिकाणी तुम्ही जॉमेट्रिक मीन ही कन्सेप्ट वापरू शकत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी अरिथमॅटिक मीन वगैरे दुसरं काही वापरावं लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ इज मेजर ऑफ डिस्पर्शन मेथड. आता डिस्पर्शनचे सेंट्रल टेंडन्सी आणि डिस्पर्शन हे 2 वेगवेगळे टॉपिक आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की खालीपैकी कोणतं मेजर आहे डिस्पर्शनचं. त्याचं जे आन्सर असणार आहे हे आन्सर आहे ऑप्शन डी रेंज, क्वार्टल डेविएशन, मीन डेविएशन हे तिन्हीसुद्धा डिस्पर्शनचे पॉईंट्स आहेत. यामध्ये सेंट्रल टेंडन्सीमध्ये मीन मेडियन मोड हे कन्सिडर येतात आणि डिस्पर्शनमध्ये रेंज, क्वार्टल डेविएशन, मीन डेविएशन हे जे कन्सिडर तुम्हाला व्हेरियन्स हे डिस्पर्शनमध्ये येत असतं. त्यानंतरचं क्वेश्चन आहे इफ कोव्हेरियन्स बिटवीन 2 व्हेरिएबल इज 0 देन कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन देम काय असतो. कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजे आर. जर कोव्हेरियन्स 0 असला 2 x आणि y व्हेरिएबल आहेत त्यामधला कोव्हेरियन्स 0 असला तर आरची व्हॅल्यू काय असेल तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 0. का तर तुम्ही जर कोव्हेरियन्सचा जर कोरिलेशनचा जर फॉर्म्युला बघितला तर तुम्हाला आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ XY डिवाइड बाय सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे जर फॉर्म्युला असतो. न्युमरेटर तुमचा 0 झाला तर साहजिकच आहे संपूर्ण भागाकार 0 होणार आहे. म्हणजेच तुमची आरची व्हॅल्यू आहे म्हणजेच कोरिलेशन कोएफिशियंट हा 0 असणार आहे. म्हणजेच पर्याय नंबर 2 ऑप्शन बी हे तुमचं उत्तर असणार आहे. कोरिलेशन कोएफिशियंटचे अजून प्रॉपर्टी आहेत ते बघून ठेवा तुम्हाला किंवा त्या रिग्रेशन कोएफिशियंट असतो BYX BXY आणि कोरिलेशनचे जे रिलेशन आहेत ते प्रॉपर्टी बघून ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हेरियन्स इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ. आता या ठिकाणी तुम्हाला ती प्रॉपर्टी विचारली की त्याची प्रॉपर्टी डायरेक्ट तुम्ही विचारली की व्हेरियन्स आहे याचा इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन ओनली, स्केल ओनली, ओरिजिन आणि स्केल बोथ, नन ऑफ दिस. तर आता आपण पाहिलं होतं की 2 जर तुम्ही ॲड केले कोणत्या संख्येत तर व्हेरियन्समध्ये काही फरक पडत नाही. व्हेरियन्स तुमचा आहे तसाच राहतो. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए ओरिजिन ओनली. बाकी तुम्ही जर संख्येला गुणलं तर त्या संख्येचा एखाद्या संख्येला गुणलं तर व्हेरियन्स चेंज होतो. पण संख्या जर ॲड केली किंवा सबट्रॅक्ट केली तर व्हेरियन्समध्ये फरक पडत नाही. त्यामुळं हे सेंटेन्स लक्षात ठेवा व्हेरियन्स इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन ओनली. हे फक्त सेंटेन्स लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे लेट x1 x2 अप टू xn बी n ऑब्झर्वेशन अँड x विथ द अरिथमॅटिक मीन म्हणजेच x बार देन फॉर्म्युला फॉर द स्टँडर्ड डेविएशन इज गिवन बाय.
म्हणजेच स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय तर अंडर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला विचारला आहे. तर याचा फॉर्म्युला आहे ऑप्शन सी. का तर व्हेरियन्सचा फॉर्म्युला असतो समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय एन. आणि तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन विचारले, याचा अर्थ त्याचा आपण स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूटमधला एकच ऑप्शन आहे, त्यानंतर चौथा नाव ऑफ दिस. तुम्ही डायरेक्ट ह्याला सुद्धा टिकमार्क करू शकता. नान ऑफ दिस येण्याची प्रॉपर्टी एकदम कमी असते. तुम्हाला जर परीक्षेमध्ये आलं आणि तुम्हाला फोर्थ ऑप्शन नान ऑफ दिस असेल आणि तिसरा ऑप्शन स्क्वेअर रूटमध्ये असेल तर बिंदास स्क्वेअर रूटला टिक करायचे. जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही की नान ऑफ दिस पण आहे मग हे असेल की नसेल, कारण की हे शक्यतो पॉईंटमध्ये पण असते प्रॉबिलिटी की हे उत्तर येण्याची. शक्यतो तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमध्येच उत्तर असतं. त्यामुळे या ठिकाणी समजा हा असा प्रश्न जर पडला तर तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की स्टँडर्ड डेविएशन म्हणजे स्क्वेअर रूट असतं. डायरेक्ट ह्याला टिकमार्क करायचे, कारण ह्याला स्क्वेअर रूट नाही, ह्याला स्क्वेअर रूट नाही आणि याचा संबंधच नाही काय. त्यामुळे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेक्स रेशो. आता तुम्हाला डेमोग्राफीवरचा हा क्वेश्चन आहे. लास्ट टाईम परीक्षेला डेमोग्राफीवरचे क्वेश्चन फारसे मला वाटतं विचारले जात नाहीत. पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जे जॉब वर्किंग असेल किंवा मला आरोग्य विभागात काम करायचं त्यामुळे तुम्हाला डेमोग्राफी विषयामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बरेचसे रेशो आहेत, इंडेक्स आहेत, रेट्स आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बर्थ रेट, डेथ रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, NRR असे काही रेट्स आहेत. हे तुम्ही त्याची डेफिनेशन बघून जावा की कसे रेट्स कॅल्क्युलेट करतात. तर यामध्ये तुम्हाला सेक्स रेशो डेफिनेशन झाली. याचा अर्थ तुम्ही जर बघितलं तर पर्याय नंबर 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. कारण की आपण पर 1000 मेन आपण फिमेल मोजत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तुम्ही आता कमेंटपासून सांगू शकता की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती हे तुम्ही कमेंटपासून सांगा. तुमचं उत्तर 978 समथिंग लिहिला पाहिजे किंवा 929. तर ते जे आकडा असतो हा फिमेलचा असतो. पर 1000 मेन हा तुमचा फिमेलचा आकडा असतो. त्यामुळे सेक्स रेशो कसा मिळतात तर पर 1000 वुमन म्हणजे नंबर ऑफ वुमन पर 1000 मेन. त्यामुळं चौथ्या ऑप्शनमध्ये गोंधळ करायचा नाही. तुम्हाला वुमन्स कॅल्क्युलेट करायचे असतात पर 1000 मेन. ऑप्शन बी हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे व्हॉट डज इन्फंट मॉर्टॅलिटी मीन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अजून एक डेमोग्राफरचा क्वेश्चन आहे. इन्फंट मॉर्टॅलिटी कशासाठी म्हणतात किंवा कशाला म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे हे पर्याय नंबर ए म्हणजेच द नंबर ऑफ डेथ्स पर 1000 लाईव्ह बर्थ्स ऑफ चिल्ड्रन अंडर 1 year ऑफ एज. म्हणजे 1 वर्षातील जी मुलं आहेत त्यांची डेथ होत असते, त्यांची जी गणना आहे ही याला आपण इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असं म्हणतो. की तुम्हाला 1 वर्षाच्या आतील जे असतील बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू हे कन्सिडर्ड आहेत. स्टिल बर्थ, इन्फंट डेथ आणि चाइल्ड डेथ. चाइल्ड डेथ म्हणजे बालमृत्यू, इन्फंट डेथ म्हणजे अर्भक मृत्यू 0 to 1 मधले एजमधले, आणि स्टिल बर्थ म्हणजे उपजत मृत्यू. आणि स्टिल बर्थ म्हणजे काय तर जन्मताच जे बाळ हे मृत अवस्थेत असतं ज्याने एकही श्वास घेतला नाही त्याला स्टिल बर्थ म्हणतात. म्हणजे उपजत मृत्यू एकही श्वास घेतला नाही त्याला स्टिल बर्थ म्हणतात. इन्फंट डेथ म्हणजेच अर्भक मृत्यू 0 to 1 इयरमधलं. आणि चाइल्ड डेथ म्हणजे काय तर 0 to 5 इयरमधलं चाइल्ड डेथ असतं बालमृत्यू. हा फरक लक्षात ठेवा. त्यानंतर व्हॉट इज द मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. अजून एक रेटची विचारलं तुम्हाला मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR. आता मॅटर्नल म्हटलं तुम्हाला माहिती आहे की 100% मातांशी रिलेटेड आहे. याचं उत्तर जे आहे हे ऑप्शन बी द ॲन्युअल नंबर ऑफ फिमेल डेथ्स पर 1 लाख लाईव्ह बर्थ्स ड्यू टू प्रेग्नन्सी. हा फॉर्म्युला एकदा कन्फर्म करा की 1 लाख आहे का 10,000 का 1000. पण शक्यतो 1 लाखच असेल. की माता मृत्यू जास्त असतात. माता मृत्यू दर ड्यू टू प्रेग्नन्सी हा शब्द महत्त्वाचा आहे. किती माता मृत पावल्यात प्रेग्नन्सी दरम्यान पर 1 लाख लाईव्ह बर्ड्स याला आपण म्हणतो माता मृत्यू दर म्हणजेच मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी हायपोथेसिसचा क्वेश्चन आहे. द एरर ऑफ रिजेक्टिंग नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू इट इज नोन ॲट. एररवरचा क्वेश्चन आहे. टाईप 1 एरर, टाईप 2 एरर. तर तुम्हाला माहिती आहे की रिजेक्टिंग H नॉट व्हेन इट इज ट्रू इज कॉल्ड ॲज टाईप 1 एरर. ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे
इफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन देन ई रेस टू एक्स हॅज कुठलं डिस्ट्रीब्युशनची प्रॉपर्टी तुम्हाला बघून जायचे आहेत. आता मी त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्हाला अजून करायचे आहेत हे मी शेवटी सांगणारच आहे की ते टॉपिकसुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ प्लस ते टॉपिक तुम्हाला रिव्हिजन करून जायचे आहेत. त्यामध्ये रॅन्डम व्हेरिएबल एक्स जर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर ई रेस टू एक्स हे कोणते डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर त्याचं उत्तर आहे लॉग नॉर्मल. एक्सपोनेन्शियल चुकूनसुद्धा टिक करू नका. तुमचं उत्तर आहे एक्सपोनेन्शियल आणि लॉग नॉर्मल यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल पण याचं उत्तर जे आहे तर एक्स नॉर्मल फॉलो करतं तर ई रेस टू एक्स हे लॉग नॉर्मल फॉलो करतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे. सपोज दॅट द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज 0.2 अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज 0.4. ऑल्सो सपोज दॅट 2 इव्हेंट्स आर इंडिपेंडंट. हे सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स किंवा वाक्य आहे. 2 इव्हेंट्स इंडिपेंडंट दिलं देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारले आणि तुम्हाला एची बीची प्रोबॅबिलिटी दिली आहे. 2 इव्हेंट्स इंडिपेंडंट सांगितलेत तुम्हाला क्लिक केलं पाहिजे. इंडिपेंडंट सांगितले तर त्यांचं इंटरसेक्शन बरोबर त्या दोघांच्या प्रोबॅबिलिटीचा गुणाकार असतो. म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. याचा अर्थ इंटरसेक्शन आला म्हणजे अंशस्थानी तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असेल डिवाइड बाय छेदस्थानी प्रोबॅबिलिटी ऑफ बी असे येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ही जी व्हॅल्यू असते शेवटची ही नेहमी छेदस्थानी येत असते. दोघांच्या प्रोबॅबिलिटीचा गुणाकार घेतला आहे का तर दोन्ही इंडिपेंडंट आहेत म्हणून या ठिकाणी यांचा गुणाकार येणार ए इंटरसेक्शन बीचा. प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि हे बी कॅन्सल होईल फक्त शिल्लक राहील प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि हे तुमचं उत्तर असेल. तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 0.2 म्हणजे तुमचं जे आन्सर असणार आहे पर्याय नंबर ए याचं उत्तर असणार आहे. जर 2 इव्हेंट्स इंडिपेंडंट असतील तरच इंटरसेक्शनचा गुणाकार होतो कारण की याचा जो फॉर्म्युला असतो कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा हा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी असतो. इंटरसेक्शनचा गुणाकार झाला म्हणून हे बी प्रोबॅबिलिटी ऑफ बी दोन्हीकडचं कॅन्सल झालं. न्युमरेटरला फक्त पी ऑफ ए शिल्लक राहिलं ते तुम्हाला गिवन होतं ऑलरेडी ते त्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे 1 - अल्फा इज द प्रोबॅबिलिटी ऑफ. आय थिंक तुम्हाला अल्फा म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे आणि त्याला तुम्हाला 1 - अल्फा विचारलं आहे अल्फा विचारलं नाही त्याचं उत्तर आहे हे ऑप्शन सी एक्सेप्टन्स रिजन्स. त्यामुळे तुम्ही सांगू शकता की जो अल्फा आहे हा रिजेक्शन रिजन असणार आहे आणि 1 - अल्फा म्हणलं तर हा ॲक्सेप्टन्स रिजन आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे हा जरा तुम्हाला ब्लरचं असेल कारण की मी डायरेक्ट कॉपी केली आहे. क्वेश्चन मी वाचून दाखवतो. द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच द फंक्शन तुम्हाला फंक्शन पीडअप दिलं आहे कसं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के ई रेस टू -3x आहे. के ई रेस टू -3x आहे. एक्स ग्रेटर दॅन 0 अदरवाईज के ई रेस टू एक्स हे तुमचं पी डी एफ आहे. आणि तुम्हाला विचारलं काय तर केची व्हॅल्यू विचारली तुम्हाला की केची व्हॅल्यू जी असेल ही काय असेल तर आता तुम्हाला आधी डिस्ट्रीब्युशन फाईंड करता आलं पाहिजे की हा फॉर्मॅट कुठल्या डिस्ट्रीब्युशनचा आहे. के ई रेस टू -3x डिस्ट्रीब्युशन हे पी डी एफ आहे. याचा आन्सर जे असणार आहे हे तुमचं ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. का तुम्ही हे डिस्ट्रीब्युशन बघितलं तर हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं पी डी एफ आहे थिटा ई रेस टू -θx. त्यामुळे याचं आन्सर आहे हे ऑप्शन बी 3 म्हणजे तुम्हाला केची व्हॅल्यू विचारली होती जी या ठिकाणी सुद्धा आहे. इथला इथला पॅरामीटर सेम असतो के म्हणजेच -3 आहे म्हणजेच तुमचं ऑप्शन बी याचं उत्तर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इन सिम्पल रँडम सॅम्पलिंग ऑफ n युनिट्स फ्रॉम अ पॉप्युलेशन n युनिट द क्वांटिटी स्मॉल n बाय कॅपिटल N इज कॉल्ड ॲज. सॅम्पलिंगमध्ये तुम्हाला क्वेश्चन झाला असेल याचं जे योग्य उत्तर आहे हे ऑप्शन सी आहे म्हणजेच फायनाईट पॉप्युलेशन करेक्शन फॅक्टर. म्हणजेच काय तर स्मॉल n भागिले कॅपिटल N यालाच आपण फायनाईट पॉप्युलेशन करेक्शन फॅक्टर असे म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मुवमेंट्सवरचा क्वेश्चन आहे. मुवमेंट्स आर स्टॅटिस्टिकल कॉन्स्टंट्स
फ्रॉम विच वी कॅन फाइंड द डिफरंट फीचर्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, असं त्यांनी सेंटेन्स दिले, स्टेटमेंट दिले. आणि तुम्हाला विचारलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे, तुम्हाला विचारलं आहे काय तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, खालीलपैकी कोणतं हे चुकीचं आहे. तुम्हाला खाली स्टार्टचे 4 स्टेटमेंट दिले आहेत, त्यापैकी 3 बरोबर आहेत, 1 चुकीचं आहे. तुम्हाला तेच फाईंड करायचे. त्यामुळे परीक्षेला हा शब्द वाचताना विसरायचं नाही की तुम्हाला इनकरेक्ट कुठला हे फाईंड करायचे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमचा फर्स्ट स्टेटमेंट आहे, फर्स्ट सेंट्रल मुवमेंट इज द मेन, हे वाक्य बरोबर आहे का विचार करा. सेकंड सेंट्रल मुवमेंट इज व्हेरियन्स, हे वाक्य बरोबर आहे का विचार करायचा. जर तुम्हाला माहीत असेल, तुमचा अभ्यास असेल, तुम्हाला 10 सेकंदात हे उत्तर सुटलं पाहिजे, कारण याचा आन्सर ए. कारण की तुमचं माहिती आहे फर्स्ट सेंट्रल मुवमेंट हे कधीच मीन नसतं, रॉ मुवमेंट तुमचं म्यू डॅश हे मीन असतं, आणि सेंट्रल मुवमेंट हे ऑलवेज 0 असतं, हे तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे या ठिकाणी बाकीचं ऑप्शन वाचायची गरज नाही, तुम्हाला पहिल्या सेंटेन्सवर तुमचं उत्तर निघणार आहे. याच्यासुद्धा वाचायची तुम्हाला गरज पण नाही. तर का तुम्हाला इनकरेक्ट विचारले आणि 4 सेपरेट पर्याय आहेत, त्यामुळे तुमचं एकच उत्तर असणार आहे. हे तुमचं उत्तर असेल की ऑप्शन ए. रॉ मुवमेंट पहिलं मीन असतो, सेंट्रल मुवमेंट पहिलं हा 0 असतो, आणि सेकंड सेंट्रल मुवमेंट हे असतं μ2, हे तुमचा व्हेरियन्स असतो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला आता एक रिकामी जागा दिली तर तुम्हाला भरायची. टाईम सिरीजवरचा क्वेश्चन आहे. द सेक्युलर ट्रेंड इज द पार्ट ऑफ टाईम पॉईंट्स व्हेअर मोर ओर लेस रेग्युलर अँड डॅश डॅश इज ऑब्झर्वड शोविंग आयदर द टेंडन्सी ऑफ ग्रोथ ओर डिक्लाईन. आता या ठिकाणी तुम्हाला एवढं काय वाक्य समजलं नाही तरी चालेल, फक्त एवढं कळलं पाहिजे तुम्हाला की सेक्युलर ट्रेंड यालाच आपण काय म्हणतो टाईम सिरीजमध्ये. तर तुम्हाला माहीत असेल की लॉंग टर्म म्हणजे सेक्युलर टर्म, जे 4 कॉम्पोनंट्स आहेत, सीझनल, सायक्लिक, लॉंग टर्म, सीझनल आणि काय, हे 4 कॉम्पोनंट्स तुम्हाला माहीत असतील तर त्यावरून तुम्ही सांगू शकता की सेक्युलर ट्रेंड म्हणजेच लॉंग टर्म मुवमेंट, म्हणजे पर्याय नंबर ए हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, इन निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. आता या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह स्क्यूड आणि पॉझिटिव्ह स्क्यूड डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय किंवा त्यांचा ग्राफ थोडक्यात माहीत असणं गरजेचं आहे. आधी आपण ग्राफ बघूया. ग्राफ या ठिकाणी मी काढून दिला आहे 3 डिस्ट्रीब्युशनचा. पॉझिटिव्हली स्क्यू आहे, सिमेट्रिक आहे, निगेटिव्हली स्क्यू आहे. यामध्ये निगेटिव्ह स्क्यू डिस्ट्रीब्युशन तुम्ही जर ग्राफ बघितला तर यामध्ये मीन सगळ्यात पहिल्यांदा आहे, त्यानंतर मेडियन आहे, त्यानंतर मोड आहे. म्हणजेच काय तर मीन सगळ्यात लहान आहे मेडियनपेक्षा, त्यानंतर मेडियन लहान आहे मोडपेक्षा. म्हणजेच मीन लेस दॅन मेडियन लेस दॅन मोड हे तुम्हाला निगेटिव्हमध्ये असतं. आता हेच तुम्हाला विचारलं आहे तुमच्या MCQमध्ये की निगेटिव्हमध्ये काय असतं. या ठिकाणी तुम्ही पर्याय बी बघितला तर मीन लेस दॅन मेडियन लेस दॅन मोड फक्त रिवर्स दिले, त्यामुळे तुम्ही पर्याय 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, आन्सर बी. आणि पॉझिटिव्ह स्क्यूमध्ये काय असतं तर मीन ग्रेटर दॅन मेडियन ग्रेटर दॅन मोड हे तुमचं पॉझिटिव्ह स्क्यूमध्ये असतं. आणि सिमेट्रिकमध्ये मीन मेडियन मोड हे कायम इक्वल असतं. आपण MCQ त्याची बघितलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण 40 MCQ आजच्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. तुम्ही ही PDF मी टेलिग्राम चॅनल टाकलेली आहे, तुम्ही ती टाईम भेटेल तेव्हा तुम्ही रिवाईज करू शकता किंवा एकदमच्या दिवस आहे 40 क्वेश्चन होते, 10 ते 10 मिनटात वाचून होऊ शकतात. तुम्हाला एक होमवर्कसाठी मी क्वेश्चन देतो. तुम्हाला पुढे तुम्हाला एक ग्राफ दिसत आहे डिस्ट्रीब्युशनचा. हे कोणत्या डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ आहे तुम्हाला फाइंड करायचे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की हा जो ग्राफ आहे हा कोणत्या डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ आहे. पॉइसनचा आहे, युनिफॉर्मचा आहे, नॉर्मलचा आहे का जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचा आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करायचे. त्यानंतर आपण महत्त्वाचे टॉपिक्स जे आहे जे तुम्हाला मी सांगणार होतं की हे MCQ सोडून तुम्हाला एक्स्ट्रा जर काय करायचं असेल किंवा तुम्ही आता अभ्यास सहज असेल तुमचा संपला पण असेल काय कायचं, तर त्यामध्ये ते टॉपिक्स तुम्ही कवर झालेत का हे फक्त तुम्ही व्हेरीफाय करू शकता की माझं सांगता की तुम्हाला ते पण टॉपिक तुम्ही केलं पाहिजेत. त्यामध्ये नेहमीचे जे टॉपिक आहेत हे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्शन. कारण की तुम्ही जर सिलेबस पाहिला असेल तर सिलेबस कुठल्या म्हणजे कोणताही कळलं नाही, पण सिलेबस आणि पेपर पॅटर्न किंवा क्वेश्चन पेपर यामध्ये थोडीशी तफावत आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण अभ्यास ॲटलिस्ट BSc लेवलचा तरी करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, त्यानंतर डिस्पर्शन, त्यानंतर तुम्हाला न्यूमेंट्स, क्युनेस, क्रोटोसिस हे कन्फर्ट असेल. त्यामध्ये जे
ग्राफ आहेत मेसोक्रोटिक, लेप्टोक्रोटिक, प्लॅटोक्रोटिक, हे ग्राफचा पण एकदा फोटो बघून ठेवा. त्यानंतर तुम्हाला जे अभ्यास करायचे त्यामध्ये सॅम्पल स्पेस म्हणजे प्रोबॅबिलिटी, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑलवेज लायज बिटवीन 0 to 1 आणि सगळ्यांची समेशन प्रोबॅबिलिटी ही कायम 1 असते, लक्षात ठेवा. त्याच्या काय प्रॉपर्टीज असतील इंटरसेक्शनच्या युनियनच्या त्या करून जावा. त्यानंतर आता कंडिशनल प्रोबॅबिलिटीचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे कोरिलेशन आणि रिग्रेशन. तुम्हाला कोरिलेशन रिग्रेशनवर बरेच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याची रेंज तुम्हाला कसं काढायचं, त्याच्या प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंडेक्स नंबरवरचा क्वेश्चन पाहायला मिळणार नाही, पण जाता आता फक्त त्याचे फॉर्म्युला किंवा ते प्रॉपर्टी आहेत ते करून जावा. एक्झाम्पल त्याचे मोठे आहेत ते काही येणार नाहीत, फक्त जे वन लाईनर असतील ते फक्त बघून जावा. इंडेक्स नंबर आपण आपली तयारी पूर्ण केली पाहिजे, कारण की एक्झामला काय येईल हे आत्ता मी पण सांगू शकत नाही. कारण की आत्ता मी सांगतो हे शिकवले, PDF शिकवली, पण एक्झामला ते आलं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्स मला शिवाय टाकाल की हा आलंच नाही. कारण की पेपर सेटर मी तर नाही, पण जास्तीत जास्त पॉसिबिलिटी काय आहे किंवा जास्तीत जास्त पेपरचं ॲनालिसिस करून हे मी क्वेश्चन तयार केले आहेत 2 व्हिडिओची, की त्यांनी कुठनं क्वेश्चन घेतले असतील किंवा त्यांचा कल कशाकडे आहे यावरून मी हे 2 व्हिडिओ केले आहेत. त्यानंतर ही आपली शेवटची व्हिडिओ आहे, त्यानंतर कुठलीही व्हिडिओ स्टार्टची करणार नाही, एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. त्यानंतर टॉपिक आहे मल्टिपल पार्शल कोरिलेशन, जरा मोठं टॉपिक आहे, ते शक्यतो येणार नाही. त्यानंतर तुमचे जे डिस्ट्रिब्युशन असतील ना, तुम्ही जे शिकलं आतापर्यंत त्याचं PMF किंवा PDF, त्याचं मीन, व्हेरियन्स, त्याची जर प्रॉपर्टी असेल CJ MJ पण असतं. त्यानंतर हे प्रॉपर्टी असेल ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टी, किंवा जर बायनोमियल आहे तर ते पॉइसनला जातं का, पॉइसन आहे तर नॉर्मल जातं का, ह्याचे प्रॉपर्टी आहेत. ह्या प्रॉपर्टी तुमच्या माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं पॅरामीटर माहीत असणं गरजेचं आहे. पॅरामीटर माहीत असलं तर तुमचं मीन व्हेरियन्स ऑप्शनवरनं तरी तुम्ही ॲटलिस्ट काढू शकता. तसंच म्हणजे कुठल्या डिस्ट्रिब्युशनचं मीन व्हेरियन्स सेम आहे कुठला नाही हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण टाईम सिरीजवरचा एक क्वेश्चन बघितला. टाईम सिरीजवरचा फक्त 4 कॉम्पोनंट्स आहे आणि त्याचं आहे मल्टिप्लिकेटिव्ह मॉडेल आणि ॲडिटिव्ह मॉडेल, फक्त बघून जाऊ, बाकी जास्त काय करण्याची गरज नाही. तुम्हाला ते वाचूनसुद्धा त्याचे 4 टाईप्स आहेत ते तुम्हाला वाचूनसुद्धा कळेल की ते कुठलं टाईप कधी वापरायचं. बुक्स कोणतं वापरायचं किंवा आता त्याचं संपूर्ण व्हिडिओ, पेपर अनालिसिस व्हिडिओ जवळपास 3-4 व्हिडिओ आपण केले हे तुम्ही बघा. कारण की जे विद्यार्थी नवीन आहेत हे टेलिग्राम चॅनलवर आलेले मेसेज करतात की बुक्स सांगा, व्हिडिओ सांगा, नोट्स द्या. तर आता तुम्ही स्वतः अभ्यास पण केला पाहिजे. जेवढं शक्य होते तेवढे मी नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर डेमोग्राफी सगळ्यात IMP टॉपिक आहे. भले तो जो क्वेश्चन विचारला की नाही अधिकच माहीत नाही, पण तुमचं जे जॉब चार्ट आहे किंवा तुम्हाला जे काम करायचे समाजामध्ये हे तुमचं बहुतांश काम हे डेमोग्राफीवर डिपेंड आहे. तुम्ही जर जे जॉब ठिकाणी चालतं लोकेशन असतं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही चौकशी करू शकता की त्या ठिकाणी डेमोग्राफीचा जास्तीत जास्त तुमचा यूज हा केला जातो. त्यामुळे फेब्रुवारी 21ला जरी क्वेश्चन आले नसतील तर ह्यामध्ये येण्याचे चान्सेस असू शकतात, कारण की तुम्हाला जे गरज आहे जे तुम्हाला ॲप्लिकेबल आहे हेच त्या ठिकाणी मी सांगत आहे. त्यानंतर हायपोथेसिसमधलं आपण आत्ता क्वेश्चन बघितलं, त्यामध्ये जे बेसिक डिफिनेशन आहेत टाईप 1 एरर, टाईप 2 एरर, हायपोथेसिस म्हणजे काय, स्टेटमेंट म्हणजे काय, नल हायपोथेसिस, सिम्पल हायपोथेसिस, कंप्लीट हायपोथेसिस, ह्याचे डेफिनेशन आहेत बाय टर्मिनॉलॉजी, ह्याच्या डेफिनेशन फक्त बघून जावा. त्यानंतर कंट्रोल चार्ट्सवर एक तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळाला असेल 21च्या फेब्रुवारीमध्ये. तर कंट्रोल चार्ट्समध्ये फक्त जे तुमचं त्यामध्ये सुद्धा बेसिकचे कंट्रोल आहेत, म्हणजे तुमचं अप्पर कंट्रोल लिमिट, आर्स चार्ट, सिग्मा चार्ट, पी चार्ट, ह्याच्याबद्दल लिमिट्स फक्त बघून जावा. बाकी जास्त डीपमध्ये त्यातलं काही विचार जाणार नाही. त्यानंतर डिझाईन टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले होते की डिझाईन ॲनोवा टेस्ट ॲनोवामध्ये कोणती टेस्ट वापरतात, तर F टेस्ट वापरतात माहितीच आहे. तर ॲनोवावरती तुम्हाला 1-2 क्वेश्चन हमखास विचारले जातील. त्यामध्ये F टेस्ट हीच कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन कधी रिपीट पण होऊ शकतो की कोणते टेस्ट वापरतात. तसेच ॲनोवामध्ये आपण इक्वल काय करतो, मीन इक्वल करतो, कुठली टेस्ट करतो, का व्हेरियन्स इक्वल करतो, याचे काही टेस्ट आहेत यावर तुम्हाला पण सुद्धा MCQ विचारले जाऊ शकते. त्यामुळे त्यामध्ये जे टेस्ट आहेत आपण मीन इक्वल करतो का व्हेरियन्स असं जे काही ते टेस्ट आहेत ते तुम्ही पाहून जावा. त्यानंतर काही लॉज आहेत बघा, वीक लॉ ऑफ लार्ज नंबर, हे जे काही लॉ आहेत, सेंट्रल लिमिट थिअरम, हे लॉ म्हणजे 1-2 ओळीचे लॉ आहेत, हे फक्त वाचून जावा. कारण की त्या लॉवर सुद्धा तुम्हाला एक स्टेटमेंट किंवा एखादी MCQ विचारले जाऊ शकते.
की त्याची प्रोबॅबिलिटी ही कुठं कॉर्नर ठेवते. तर अशा पद्धतीने आपण आज ही व्हिडिओ बघितलेली आहे. व्हिडिओ थोडीशी मोठी झाली, एवढे पण नाही. 40 MCQ आपण कवर केलेत आणि आधीच्या वेळी 20 ते 22 MCQ, जवळपास 60 ते 62 MCQ आपण कवर केलेत. याचा फायदा किंवा एक कन्सेप्टचा फायदा तुम्हाला 100% होईल हे मी आता सांगू शकतो. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे काही प्रश्न असतील, एखादा क्वेश्चन जर माझ्याकडून चुकला असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्रामला सांगू शकता. आपण तो लक्ष लगेच दुरुस्त करू शकतो. तर तसेच तुमचे कोण मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतो. PDF मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून स्वतः ठेवू शकता. चालता बोलता कधीही ती वाचू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतीचे व्हिडिओज किंवा अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या 25 तारखेच्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या स्पेशल पोस्टसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.